महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला छत्तीसगडमधनं मुंबईमध्ये आणण्यात आलेलं आहे। छत्तीसगडमधनं साहिल खानला काल ताब्यात घेतलं गेलेलं होतं आणि यानंतर त्यानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता। मात्र कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला। दरम्यान या प्रकरणात आता साहिल खानची मुंबई पोलिसांकडनं चौकशी केली जाणार आहे। ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्याची अटक देखील दाखवण्यात येईल। एकूण प्रामुख्याने जर का बघायचं तर मोठ्या प्रमाणात याची चर्चा जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळाली होती। थेट संबंध जो आहे तो साहिल खानचा असल्याचं बोललं देखील जात होतं। आपण सध्याला बघू शकतो आहे की साहिल खान असेल किंवा पोलीस अधिकारी असतील ते देखील इथं आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। एकूण यात जर का बघायचं तर थेटपणे जे महादेव बेटिंग ॲप आहे त्याचा जो संबंध आहे तो त्याच्यासोबत होता, अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। एकूण यामध्ये आता पोलीस हे मुख्यालय जे आहे पोलीस आयुक्तालय जे आहे साहिल खान जे आहेत तो काही बोलण्याचा आपण बघू शकतोय की साहिल खान याला सध्याला पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये नेण्यात येत आहे। एकूणच साहिल खान याचा जो अटकपूर्व जामीन आहे तो न्यायालयाकडून नाकारण्यात आलेला होता आणि त्यानंतर साहिल खान हा एकूणच फरार होता आणि त्या फरारनंतर पोलिसांकडनं छत्तीसगडमध्ये जात रायपूरमध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे, ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि इथं आता त्याला अटक दाखवण्यात येईल। एकूणच मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे असं यामध्ये सांगण्यात येत आहे। सोबतच साधारणपणे 15,000 कोटींच्या जवळपास गैरव्यवहार या संपूर्ण बेटिंग ॲपमध्ये झालेला आहे आणि त्याचमुळे एकूण साहिल खान हा संशयाच्या भोवऱ्यात होता आणि त्याला अटक देखील दाखवण्यात येईल। कॅमेरामॅन अनुप रस्तगीसह अभिषेक मुंढाळ, एबीपी माझा, मुंबई। आपण पाहतो छत्तीसगडमधनं साहिल खानला आता मुंबईत आणण्यात आलेला आहे। मुंबई पोलिसांनी काल साहिल खानचा ताबा घेतलेला होता आणि त्याला आता मुंबईत आणलं गेलेलं आहे। महादेव बेटिंग ॲपचा प्रसार केल्याप्रकरणी पोलिसांनी साहिल खानवर आता कारवाई केलेली आहे। साहिल खाननं खरं तर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केलेला होता, मात्र कोर्टानं साहिल खानचा जामीन अर्ज फेटाळून लावला। या प्रकरणी आता साहिल खानची मुंबई पोलीस चौकशी करतील। चौकशी अंती काही नव्या गोष्टींचा खुलासा होतो का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात साहिल खाननं नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। Sahil, what is your involvement? Were you a partner with the Lotus Group? साहिल खान क्या कहना चाहेंगे? आपको गिरफ्तार कर लिया गया है। साहिल आपको गिरफ्तार कर लिया गया है। I believe in judiciary of India. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।